नमस्कार. याच्या आधी आपण वर्क आणि एनर्जीमध्ये कार्य आणि ऊर्जा या प्रकरणामध्ये कार्य म्हणजे काय, कार्याचे काही प्रकार, त्याच्यानंतर कार्याचे एकक, त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे कार्यावर आधारित काही उदाहरणं, त्याच्यानंतर ऊर्जा म्हणजे काय आपण पाहिलं होतं आणि ऊर्जांची काही रूप आपण बघितली होती. आज आपण याच्या आधी जे आपण पाहिलेलं आहे ऊर्जा, व्हॉट इज एनर्जी. टुडे वी आर गोइंग टू स्टडी mechanical energy and types of mechanical energy. We know that there are two types of mechanical energy, kinetic energy and potential energy. The kinetic energy is the energy due to motion. What is the kinetic energy? We are going to study what is the kinetic energy and expression for kinetic energy. We know we have studied what is the kinetic energy. Now we are going to study what is the expression, or we are going to express the kinetic energy in the form of equation. Let us see what is the first kinetic energy. Kinetic energy is a work. It is a work to move the object or stationary object or display the stationary object in S that due to force. Or it is a work done of a force to displace object in S. That means kinetic energy is also work. We know the unit of work and unit of energy are same. Work is energy. Or we know the definition of energy, that is capacity to do work is energy. Therefore kinetic energy is also work. It is a work done by the force to displace a stationary object through displacement S. Then how we can derive expression for kinetic energy? Let us see expression for kinetic energy. What is a kinetic energy? It is a work done. It is a work done due to force to displace a stationary object through displacement S. That means we know work is equal to F into S. That means work done is equal to F into S. Therefore kinetic energy also work done due to force to displace the object through S. Therefore kinetic energy is also work. It is also F into S. Remember it. Kinetic energy, it is a work also. Now how can we derive expression for kinetic energy? आपण गतिज ऊर्जा पाहत आहोत. गतिज ऊर्जा म्हणजे काय आपण पाहिलं याच्या आधी. कशाला म्हणायचं गतिज ऊर्जा? वस्तूच्या गतीमुळे वस्तूस प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा आपण म्हणतो. आपण काही उदाहरणे पाहिली होती. आता वस्तूच्या गतीमुळे जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा एका इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला काढता येते. कशी ते? त्यासाठी आपल्याला एक समीकरण तयार करायचंय, गतिज ऊर्जेचं समीकरण. ते कसं करणार आहोत बघा. कारण गतिज ऊर्जा हे एक प्रकारचं कार्य आहे. ज्या बलामुळे वस्तू म्हणजे स्थिर अवस्थेतली वस्तू काय होते, विस्थापित होते. यस, तेवढं तिचं विस्थापन होतं. तर ते कार्य म्हणजे काय असतं, गतिज ऊर्जा असते. तर या गतिज ऊर्जेसाठी आपल्याला काय तयार करायचंय, एक समीकरण तयार करायचं. कसं करायचं बघा. आता गतिज ऊर्जा असल्यामुळे गतिविषयक समीकरणाचा वापर आपण इथे करणार आहोत. टू डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, कायनेमॅटिकल इक्वेशन्स आर यूज. कसे इक्वेशन हे यूज करतात बघा. आता पहिल्यांदा आपल्याला काही कन्सिडरेशन घ्यावे लागतात. काय कन्सिडर करायचं? गृहीतक आपण ज्याला म्हणतो. कन्सिडर ऑब्जेक्ट विथ मास m. इन शॉर्ट मी आता कन्सिडरेशन घेते. m इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट. कन्सिडर या मास म्हणजे वस्तुमान. एक वस्तू आहे जिचं वस्तुमान m आहे. कन्सिडर अ ऑब्जेक्ट विथ मास m विच इज ॲट इनिशियल वेलॉसिटी 0. त्या ऑब्जेक्टचा सुरुवातीचा वेग u इज इक्वल टू काय घेतला आपण, 0 घेतला. F is a force acting on that object due to which after time t it gets the energy V. T आपण काय घेतला, टाइम पिरियड. टी या वेळेनंतर सुरुवातीचा वेग त्या वस्तूचा u आहे. टी या वेळेनंतर तिचा वेग v होतो. म्हणजे v काय असेल, v इज फायनल वेलॉसिटी. v काय असेल त्या वस्तूची फायनल वेलॉसिटी. The force acting
ऑन दॅट ऑब्जेक्ट इज एफ. त्या वस्तूवर कार्यरत असणारा फोर्स काय घेतला, एफ घेतला. त्यामुळे त्या वेलॉसिटी त्याची काय होते, चेंज होते. दॅट इज देर इज अ चेंज इन वेलॉसिटी किंवा ऍक्सिलरेशन तिथं घडून येतं. ड्यू टू दिस फोर्स द ऑब्जेक्ट डिस्प्लेसेस थ्रू एस. स्टेशनरी ऑब्जेक्ट जो सुरुवातीला इनिशियल वेलॉसिटी 0 आहे त्याला फोर्स लावल्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, यस, म्हणजे विस्थापन झालं. किती झालं, यस म्हणजे काय असेल त्याचं डिस्प्लेसमेंट, विस्थापन. इट डिस्प्लेसेस थ्रू यस. Then according to definition of kinetic energy in this case is, or work done in this case means in the motion case or in kinetic equation. In this case the work done is, what is the work is due to this force F. The work done in this case is F into S. What is the work done in this case? F into S. According to definition of work, call it 1. Call it as 1. Equation number 1. Now, this work we have to convert in kinetic energy. First, calculate what is the work in this case. If the object is at initial velocity u, after time t, it reaches final velocity v due to force F and displaces at distance s. What is the work done in this case? आधी आपल्याला याचं वर्क डन काढायचं आणि हे वर्क डन म्हणजेच काय असतं, कायनेटिक एनर्जी असते. आता पहिल्यांदा आपण वर्क बघू. व्हॉट इज द वर्क? वर्क इज इक्वल टू F इंटू S. कॉल इट इक्वेशन ॲज 1. त्याला आपण एक नाव देऊ. आता आपल्याला पहिल्यांदा या दोन्ही व्हॅल्यू रिप्लेस करायच्या. F आणि S च्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायच्या. ह्या कुठून कशा ठेवायच्या? आपण ते कायनेटिकल इक्वेशन आहे किंवा एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी आहे, त्यामुळे आपल्याला इथं काय करायचं, कायनेटिकल इक्वेशन किंवा इक्वेशन्स ऑफ मोशन. आपण न्यूटन्स लॉ ऑफ इक्वेशन्स ऑफ मोशन पाहिलेले आहेत. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन जे आपण बघितले पहिल्या चॅप्टरमध्ये, त्याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे, बिकॉज द एनर्जी इज रिलेटेड टू मोशन. आता पहिल्यांदा फोर्स इक्वेशन. सेकंड आपण इक्वेशन ऑफ मोशन पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण फोर्स इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. ते फोर्स इक्वेशन वापरून F ची व्हॅल्यू इथे ठेवा. त्याच्यानंतर S आपल्याला इथं रिप्लेस करायचं आहे युझिंग ऑल्सो कायनेमॅटिकल इक्वेशन. बघा आधी अकॉर्डिंग टू सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, अकॉर्डिंग टू सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. फर्स्ट आपण F इज इक्वल टू काय ठेवू, फोर्स इक्वेशन इट इज F इज इक्वल टू ma and what is a S. आता हे आपल्याला काय काढायचं आहे, S काय करायचं आहे, आपल्याला काढायचं आहे. हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट इट. आता हे जे पहिले इक्वेशन आहे समजा, याला आपण सेकंड नाव देऊ. इट इज कॉल्ड सेकंड इक्वेशन. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॉट इज a S अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ मोशन. What is the equation of motion? Second equation of motion is it is equal to S is equal to what is ut plus 1/2 at square. या इक्वेशन वरून आपल्याला S काढता येतं. आपण तीन इक्वेशन जे पाहिलेले आहेत, S आपण कशावरून काढू शकतो, या इक्वेशन, तीन इक्वेशन, पहिलं, दुसरं आणि तिसरं, याच्यातले सेकंड इक्वेशन आहे, ह्याच्यावरून आपल्याला काय काढता येतं, वी कॅन कॅल्क्युलेट S. कसं काढायचं बघा. But we know u is equal to 0. आपण पाहिलेला इनिशियल वेलॉसिटी आपण काय घेतली, we know initial velocity 0. Place the 0 here. We get this quantity as 0. Now what is the S? Therefore S is equal to, ही quantity 0 होईल. We get S is equal to 1/2 at square. What is S? S is equal to 1/2 at square. Call it 1. Call it 3. This is a first equation, second and third equation. किंवा हे इक्वेशन लिहून तुम्ही इथं सिन्स करून हे बटच्या ऐवजी ब्रॅकेट मध्ये सिन्स u is equal to 0 असे लिहू शकता. This is equation number 3. Now place these two equation in equation
first. That means equation second and equation 3. Third is replaced in equation first. By substituting equation 2 and 3 in equation 1, we get by putting up substituting equation 2 and 3 in equation 1, we get, what do we get? See here, W is equal to, F is, what is F? Second equation, F is MA into, what is S? 1/2 AT square. 1/2 AT square. Now we get W is equal to MA into 1/2 AT square. Here, calculate it, we get W is equal to, बघा इथं आपण हे पहिलं समीकरण घेतलं. या पहिल्या समीकरणात F आणि S च्या किमती आपल्याला ठेवायच्या. ह्या किमती कशाने मिळवायच्या? गतिविषयक समीकरणावरून, जे आपण हे पहिल्या धड्यात पाहिलेली आहेत गतिविषयक समीकरण. आणि गतिविषयक समीकरणावरून आपल्याला इथं दुसरं समीकरण वापरून, दुसरं समीकरण आपण एक बल समीकरण काढलं होतं. हे बल समीकरण F बरोबर MA आहे, ती व्हॅल्यू किंवा ती किंमत इथं ठेवा. त्याच्यानंतर S ची किंमत आपल्याला दुसऱ्या समीकरणावरूनच काढायची, कारण दुसरं समीकरण आपण पाहिले S बरोबर UT अधिक 1/2 AT चा वर्ग. आता इथे U म्हणजे सुरुवातीचा वेग आपण काय घेतलाय? 0 घेतलाय. U बरोबर 0 किंवा 0. मग हे 0 असल्यामुळे पूर्ण क्वांटिटी 0 होईल. आणि मग S बरोबर काय मिळतं आपल्याला? 1/2 AT चा वर्ग. ह्याला आपण 3 नंबर नाव देऊ. आता हे दुसरं आणि तिसरं समीकरण आपल्याला पहिल्या समीकरणामध्ये ठेवायचं किंवा रिप्लेस करायचं. मग हे केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? W बरोबर MA गुणिले 1/2 AT चा वर्ग. आता हे आपल्याला सोडवायचंय. कॅल्क्युलेट केल्यानंतर हे बघा, A गुणिले A गुणिले A इथं काय होईल? A चा वर्ग होईल. M आपण बाजूला काढू, म्हणजे M किंवा 1/2 आधी बाजूला काढू. 1/2 M A वर्ग T वर्ग. काय मिळेल बघा इथं? W बरोबर 1/2 M इंटू M. M 1/2 बाजूला काढलं, हे राहिलेलं M इंटू A इंटू A स्क्वेअर, and here is T square. We get W is equal to 1/2 M into A square T square. Now we can write it as, हे आपल्याला असं पण लिहिता येईल, 1/2 M AT ब्रॅकेट स्क्वेअर. हे A square T square आपण इन द फॉर्म ऑफ दिस ब्रॅकेट, या फॉर्म मध्ये सुद्धा आपण हे लिहू शकतो. आता हे झालं W आपण काढतोय हे. आता याच्यामध्ये आपल्याला AT स्क्वेअर सुद्धा रिप्लेस करायचे, कारण आपल्याला हे जे इक्वेशन मिळवायचे ते कशाच्या रूपात मिळवायचे? इट इज इन द फॉर्म ऑफ वेलॉसिटी, बिकॉज द इक्वेशन इज रिलेटेड टू मोशन. आता वेलॉसिटीच्या रूपात मिळवण्यासाठी आपल्याला AT वेलॉसिटीच्या रूपात रिप्लेस करायची. मग आपल्याला कुठलं इक्वेशन? आता इक्वेशन ऑफ मोशन यूज करावं लागेल. वी हॅव टू यूज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन टू कॅल्क्युलेट V or velocity. What is the first equation of motion? हे AT आपल्याला इन द फॉर्म ऑफ V घ्यायचंय. हे कशावरून काढता येईल आपल्याला? V च्या रूपामध्ये पहिल्या इक्वेशन वरून. अकॉर्डिंग टू फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, we get, what we get? बघा, what is the equation? V is equal to U plus AT. But U is a 0. Therefore, V is equal to AT. We can written is, since in bracket U is equal to 0. V is equal to AT. Therefore, what is V square? V square is equal to AT square. Call it equation number 4. First, call it is equation number 4.
Call it equation number 4. Now replace this value in equation 4. या इक्वेशनला 4 नाव द्या आणि ही व्हॅल्यू आता त्यांचा 4 नंबरच्या इक्वेशन मध्ये ठेवा. Putting this value in equation 4, we get, what we get? W is equal to 1/2 m. 80 means 80 square means v square. We get W is equal to 1/2 m v square. आता हे W मिळालं आपल्याला. But W is work done to displace the object through S due to force F is a kinetic energy. We know that here work done gained by the object is a kinetic energy. That means, or we can written this as work done by the force is kinetic energy. In this case, work done by the force is a kinetic energy. Therefore, kinetic energy is equal to 1/2 mv square. We get kinetic energy is equal to 1/2 mv square. This is the equation or expression for kinetic energy. यालाच आपण काय म्हणतो? कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन किंवा एक्सप्रेशन म्हणतो. We can calculate kinetic energy using this formula. Here m is the mass of the object and v is the velocity of the object. That means kinetic energy directly depends upon mass and velocity. We can derive the equation for kinetic energy using kinematical equation as this way. Now we are solve one example using this equation. We are going to solve one example. Solid example. This is a kinetic expression for kinetic energy. Now we are going to solve one example using this equation or equation for kinetic energy. What is the example? Let us see. Example is a stone having a mass. See example. A stone having a mass of 250 gram is falling from a height how much kinetic energy does it have at the moment when its velocity is
is 2 meter per second. Velocity is 2 meter per second. What is given here? First, write the given. आता दिलेलं काय काय बघा. Mass. It is 250 gram. Again, velocity. V is equal to 2 meter per second. We have to calculate kinetic energy. We know the formula for kinetic energy. First, see the units. This is a CGS unit. It is converted into SI unit. That is, gram is converted into kilogram. It is 0.25 kilogram. Now, formula for kinetic energy. Kinetic energy is equal to 1/2 mv square. Place the values. 1/2 into mass 0.25 into velocity 2 multiply 2, that is velocity is 2 but it is square, 2 square, this square means 2 square. Now 1/2 into 0.25 into 4, it is 2, is equal to 0.25 into 2, which is equal to 0.5. It is a kinetic energy. The unit for energy is a unit for work. It is a joule. This is a kinetic energy in this case. या केस मध्ये आपण काय काढली? कायनेटिक एनर्जी. या पद्धतीनं एक दगड आहे जो 250 ग्रामचा एका विशिष्ट उंचीवरून खाली टाकला आणि त्यावेळी त्याची वेलोसिटी किंवा किती वेगाने टाकला, 2 मीटर प्रति सेकंद वेगाने टाकला, तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा आपण या पद्धतीने काढू शकतो. आता पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीज ऊर्जा म्हणजे काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.